नमस्कार. आज आपण एका अशा भन्नाट गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जिने गेल्या 40 वर्षात आपलं जगणं अक्षरशः बदलून टाकलंय. ही फक्त एका सॉफ्टवेअरची गोष्ट नाहीये, तर ही एका महाउत्क्रांतीची गोष्ट आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज. नाव तर ऐकलंच असेल. या विंडोजचा जन्म कसा झाला आणि ते आजच्या आधुनिक जगाचा पाया कसं बनलं, याचीच ही एक सुपर इंटरेस्टिंग कथा आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता तुम्ही कधी असा विचार केलाय का की एका साध्याशा इंटरफेसने संपूर्ण जग कसं काय जिंकलं? विचार करा, एका छोट्याशा खोलीत सुरू झालेली ही आयडिया आज कोट्यावधी संगणकांपर्यंत कशी पोचली असेल? पडद्यामागची ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे आणि आज आपण तीच समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाहूया भाग 1, ऑपरेटिंग सिस्टीमचा पाया. बरं, ही कथा नीट समजून घ्यायची असेल तर आधी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS म्हणजे नेमकं काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमच्या कम्प्युटर आणि तुमच्यामधला एक दुवा आहे. हे असं महत्त्वाचं सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या कम्प्युटरची मेमरी, वेगवेगळ्या प्रोसेसेस, फाईल्स आणि त्याला जोडलेली सगळी उपकरणे कंट्रोल करतं. विचार करा, ह्या पायाशिवाय आपला कम्प्युटर म्हणजे फक्त एक निर्जीव डबाच राहिला असता, नाही का? तुम्हाला माहीत असेलच, सुरुवातीच्या काळात कम्प्युटर वापरणं म्हणजे एखाद्या मोठ्या शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. कम्प्युटरला काही सांगायचं असेल तर भल्या मोठ्या आणि कठीण अशा टेक्स्ट बेस्ड कमांड्स टाईप कराव्या लागायच्या. नुसतं डोकं दुखायचं. पण नंतर एंट्री झाली ती ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजेच GUIची आणि जादू झाली. फक्त एका माऊसच्या क्लिकवर सगळी कामं होऊ लागली. तिथून प्रवास करत करत आज आपण मॉडर्न UIच्या जगात आलोय, जिथे सगळंच एकदम आकर्षक आणि सोपं झालंय. आता वळूया भाग 2 कडे. GUI क्रांतीची सुरुवात. आपण विंडोजच्या सुरुवातीच्या प्रवासावर नजर टाकली ना, तर खरंच ठक्क व्हायला होतं. बघा, 1985 मध्ये विंडोज 1.0 आलं, ज्याने पहिल्यांदा आपल्याला माऊस वापरण्याची सोयी दिली. त्यानंतर 1990च्या विंडोज 3.0 ने ग्राफिक्समध्ये जबरदस्त सुधारणा केली. मग आलं 1995चं विंडोज 95 आणि 1998च्या विंडोज 98 ने तर इंटरनेटचा वेगच वाढवून टाकला. फक्त एका दशकात झालेली ही प्रगती वेड लावणारी होती. पण या सगळ्या प्रवासातनं विंडोज 95ची गोष्टच एकदम वेगळी होती. याचं लॉन्च म्हणजे एखादा मोठा सणच होता. याच व्हर्जनने पहिल्यांदा जगाला स्टार्ट मेनू आणि टास्क बारची ओळख करून दिली. आणि प्लग अँड प्ले या भन्नाट फीचरमुळे नवीन हार्डवेअर जोडणं एकदम सोपं झालं. यामुळे झालं काय की कम्प्युटर हा फक्त तंत्रज्ञानांपुरता मर्यादित न राहता तुमच्या आमच्यासारख्या सर्वांसाठी एकदम सोपा आणि सुलभ झाला. आता पाहूया भाग 3, विजय आणि अडथळे. तुम्हाला विंडोज XP आठवतंय का? तो काळ या कथेचा सुवर्णकाळ होता असं म्हणायला हरकत नाही. या सॉफ्टवेअरने तब्बल 13 वर्ष अक्षरशः राज्य केलंय. 2001 मध्ये आलेला XP त्याच्या स्थिरतेसाठी, भन्नाट स्पीडसाठी आणि त्या आकर्षक इंटरफेससाठी जगभरात तुफान लोकप्रिय झालं. खऱ्या अर्थाने ह्याच सिस्टमने एका संपूर्ण पिढीला कम्प्युटर साक्षर बनवलं. आता बघा, यशाच्या शिखरावर असताना कधीकधी गडबड होतेच. XP नंतर विस्टा आलं. त्याने सिक्युरिटी वाढवली, दिसायलाही एकदम भारी होतं, पण ते अतिशय संथ होतं. कम्प्युटर नुसता अडकायचा. पण मायक्रोसॉफ्टने हार मानली नाही. त्यांनी चुका सुधारल्या आणि लगेच 2009 मध्ये विंडोज 7 आणलं. याने सगळ्या समस्या दूर केल्या, अतिशय जलद काम केलं आणि पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली. हा कमबॅक एकदम भारी होता. पण प्रयोगांची मालिका इथेच थांबली नाही बरं का. विंडोज 8 मध्ये त्याने एक मोठा आणि थोडा वादग्रस्त बदल केला. त्यांनी चक्क आपला लाडका स्टार्ट मेनूच काढून टाकला. साहजिकच लोकांचा मोठा गोंधळ उडाला. कुणालाच ते पचेना. सुदैवाने विंडोज 10 मध्ये हा गोंधळ दूर करण्यात आला. आपला स्टार्ट मेनू डौलात परत आला, कॉर्टानासारखी नवीन फीचर्स आली आणि जुन्या नव्याचा एक मस्त संगम पाहायला मिळाला. बरं, तुम्हाला एक गमतीशीर फॅक्ट सांगतो. जेव्हा विंडोज 10 रिलीज झालं ना, तेव्हा कंपनीने त्याला चक्क ऑपरेटिंग सिस्टीमची शेवटची आवृत्ती म्हटलं होतं. होय, शेवटची. त्यांचा प्लॅन असा होता की ह्यापुढे नवीन नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आणायचीच नाही, फक्त यालाच सतत अपडेट करत राहायचं. भविष्याकडे टाकलेले हे एक वेगळंच पाऊल होतं. आता आपण आलोय भाग 4 कडे, आधुनिक AI युग. तर XPची स्थिरता, 7चा स्पीड आणि 10च्या त्या अपडेट मॉडेलनंतर 2021 मध्ये दणक्यात एंट्री झाली ती विंडोज 11ची.
ह्यात स्टार्ट मेनू एकदम मधोमध आला, नवीन विजेट्स आले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI ची फीचर्स थेट सिस्टममध्ये जोडली गेली. इथून ह्या कथेचा एक पूर्णपणे नवीन आणि आधुनिक अध्याय सुरू झालाय. पण लक्षात घ्या, या सगळ्या प्रगतीसोबतच पडद्यामागे एक मोठं युद्ध नेहमी सुरू होतं. ते म्हणजे सुरक्षेचं किंवा सिक्युरिटीचं. इंटरनेटचा वापर जसा वाढला तसा नवनवीन व्हायरस आणि धोक्यांचा सामना करणं गरजेचं बनलं. म्हणूनच फायरवॉल्स, अँटीव्हायरस आणि आज आपण पाहतो तो मजबूत विंडोज डिफेंडर विकसित झाला. हा डिफेंडर एका भक्कम ढाळीसारखा आपल्या कम्प्युटरचं सतत रक्षण करत असतो. आणि आता शेवटचा भाग 5, आपल्या जगावरील प्रभाव. या संपूर्ण प्रवासाचा जगावर किती मोठा प्रभाव पडलाय हे आपण पाहू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात चालणारे आपले ऑनलाईन क्लासेस असोत, मोठ्या बिझनेसमधलं डेटा मॅनेजमेंट असो, घरातील मनोरंजन असो किंवा मग सरकारी कामांमधलं गव्हर्नन्स असो. आज मानवी जीवनाचा असा एकही भाग उरलेला नाही जिथे या ऑपरेटिंग सिस्टमने आपला ठसा उमटवला नाही. हे खरंच थक्क करणारं आहे. अर्थात कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतात. या जागतिक वर्चस्वाचेही काही फायदे आणि मर्यादा आहेत. एकीकडे हे वापरायला अत्यंत सोपं आहे आणि गेमिंग किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरसाठी हे सर्वोत्तम मानलं जातं. पण दुसरीकडे सर्वात जास्त लोकप्रिय असल्यामुळे व्हायरसच्या हल्ल्यांचा सर्वाधिक धोकाही याच सिस्टमला असतो. शिवाय पेड लायसन्ससाठी लागणारे पैसे आणि हाय एंड हार्डवेअरची गरज या त्याच्या काही महत्त्वाच्या मर्यादा नक्कीच आहेत. आता आपण अशा एका वळणावर उभे आहोत जिथून भविष्य सुरू होत आहे. क्लाउड कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय वेगाने पुढे जात आहेत. आता तर सिस्टम स्वतःहून आपल्याला स्मार्ट सल्ले देऊ लागली आहे. तर मग भविष्यातली ऑपरेटिंग सिस्टम कशी असेल? ती कीबोर्ड माऊस शिवाय फक्त तुमच्या आवाजावर चालेल की तुम्ही काही सांगायच्या आधीच तुमची गरज ओळखून काम पूर्ण करेल? काय वाटतं तुम्हाला? तंत्रज्ञानाच्या या अद्भुत प्रवासात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच भन्नाट माहितीसाठी नक्की जोडलेले रहा.